नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। वळूयाच्या खास बातमींकडे। अकोला अकोट महामार्गावरील सोहट्टा बाजार परिसरात आज रयत शेतकरी संघटनेच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले असून सरकारने घोषित केलेल्या पॅकेजमधून अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यांना वगळल्याच्या निषेधार्थ शेतकरी रस्त्यावर उतरले। शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी आणि हेक्टर मागे 50,000 मदतीची जोरदार मागणी केली। आंदोलनादरम्यान रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके आणि इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त होता। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबई नागपूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशारा पूर्णाजी खोडके यांनी दिला आहे। अकोलावरून मनीष खर्चे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर। निवडणुकीच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की आमचं सरकार आलं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, आणि त्याच पद्धतीने आम्ही या भाजप सरकारला भरभरून मत दिले। याचं सरकार आणलं, पण कुठल्याही प्रकारे आजपर्यंत आमची कर्जमुक्ती झाली नाही। आसमानी संकट आलेला आहे, दररोज आत्महत्या होत आहेत। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खरोखर कर्जमुक्त करण्याची गरज आहे, पण मात्र हे शासन फक्त शेतकऱ्यांची थट्टा आणि थट्टा करत आहे। आता 31 करोड रुपयाचं काहीतरी पॅकेज त्यांनी जाहीर केलं, त्यामध्ये एकरी एनडीआरएफच्या नियमानुसार 8,500 हे फक्त थट्टा करण्यासारखे पैसे देऊन राहिले, म्हणजे गुंठ्याला 85-83 रुपये। अशा प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा हे शासन करत आहे। आमची लढाई या शासनाविरुद्ध आहे, बाकी कुठल्याही विरुद्ध नाही। पोलीस प्रशासन हे सुद्धा शेतकऱ्यांचे मुलं आहेत। साहेब, तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचे मुलं आहात। आमचा तुमच्याशी कुठल्याही प्रकारे तुमच्यावर रोष नाही, बात नाही, तुम्ही तुमची ड्यूटी करत आहात। बड़ी अच्छी बात है, पुलिस हमारे साथ है, बड़ी अच्छी बात है, पुलिस हमारे साथ है। आमची पोलिसांशी कुठलीही नाराजी नाही, ते त्यांचं काम करतात। अकोला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे। आणि आता अकोला जिल्ह्यामध्ये कालच 256 पैकी अकोला जिल्ह्यातील काही मूर्तिजापूर आणि अकोला तालुका त्यांनी वगळलेला आहे। हे तालुके सुद्धा वंचित होऊ नये, त्यांनी हे तालुके सुद्धा घेण्यात यावे, अन्यथा याच्याही मोठे आंदोलन मुंबई नागपूर अकोला महामार्गात चक्का जाम करण्यात येणार आहे।